वाढलेली चरबी आहे ती सेल्युलाइट ह्या घटकातून वाढलेली आहे. तर सेल्युलाइट हे जास्ती प्रमाणात आपण रोज जे जेवतो त्याच्यातून आपल्या बॉडीमध्ये जाते, म्हणून तुमची ओबेसिटी वाढली आहे. हे टॅबलेट सोडियम आणि पोटॅशियम लेवलला मेंटेन करतं आपल्या बॉडीमध्ये. जसं सेल्युलाइट इन्क्रीज होतं आपल्या बॉडीमध्ये, हे आपल्या बॉडीमध्ये सोडियम आणि पोटॅशियम लेवल बॅलन्स करतं. त्याच्यानंतर तुमचे जे इंचेस लॉस आहेत, म्हणजे सेल्युलाइट थ्रू काय झालेलं असतं, तुमचं जे थाय फॅट आहे, पोटाचा घेर आहे किंवा दंडातलं फॅट आहे, ते तुमचं लवकर कमी होत नाही. बऱ्याच लोकांचं वजन जास्ती नसतं, पण पोटाचा घेर जास्ती असतो. कारण तुमच्या बॉडीमध्ये सोडियम इंटेक जास्ती आहे. म्हणून हे त्याला मेंटेन ठेवण्याचं काम करतं. मग तुमचं इंचेस लॉस असेल, त्याच्यासाठी सुद्धा हे काम करतं. हे टॅबलेट कॉर्न सिल्क पासून बनलेली आहे. म्हणजे बॉडीमधून जे घटक आहे, म्हणजे इलेक्ट्रोलाइट घटक ज्याच्यामध्ये एलिमिनेट करायची गरज, म्हणजे बॉडीतून बाहेर टाकायची गरज आहे, त्याच्यासाठी कॉर्न सिल्क हे गरजेचं आहे. त्या घटकातून ही टॅबलेट बनलेली आहे. 90 टॅबलेटचं बॉटल येते. तुम्ही 3 टाइम ही टॅबलेट घ्यायची आहे. दिवसातून 3 वेळा, सकाळ, दुपार आणि रात्री. सेल्युलोज हे आपल्याला वजन कमी करायच्या प्रोसेसमध्ये जास्ती हेल्प करतं. कारण तुमचं फॅट लॉस लवकर व्हावं, यासाठी मल्टीव्हिटॅमिन सोबत सेल्युलोज पण गरजेचं आहे. येस. जसं आपली बॉडी बिलियन्स ऑफ सेल्सनी बनलेली आहे. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक सेकंदाला सेल्स हे ऍक्टिव्ह असतात. जर तुमच्या सेल्स ऍक्टिव्ह नसतील, तर तुम्हाला इम्युनिटी वीक असते, मेटाबॉलिझम तुमचं वीक असतं. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. जे तुम्ही खाता ते तुम्हाला पचत नाही, बॉडीला लागत नाही. त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. त्याच्यानंतर एनर्जी लेव्हल आपलं लो येतं. ते कशामुळे होतं? कारण तुमचे सेल्स ऍक्टिव्ह नाहीयेत. तर सेल ऍक्टिव्हेटर काम काय करतं? आपल्या बॉडीमध्ये जे डॅमेज सेल्स आहेत, जे स्ट्रेस आणि टेन्शननी डॅमेज झालेले आहेत, त्याला रिकव्हर करण्याचं काम करतं आणि सेल्स ऍक्टिव्हेट करण्याचं काम सेल्स ऍक्टिव्हेटर हे करत असतं. हे एक अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजे हे सुद्धा विषारी घटक आपल्या बॉडीमधून बाहेर टाकायला हेल्प करतं. याच्यामध्ये जे बायोजेन्सिल कंटेंट आहे, ते आपल्या बॉडीला एनर्जाइज ठेवायचं काम करतं. कारण जसं तुमचे सेल्स ऍक्टिव्ह होतील, तसं तुम्ही सुद्धा ऍक्टिव्ह होता. सेल्स जर तुमच्या बॉडीमधले ऍक्टिव्ह असतील, तर अँटी एजिंग सुद्धा दिसतं. म्हणजे सेल ऍक्टिव्ह, बऱ्याच लोकांना इथं म्हणतात, की आमचं वय कमी झालंय. आधी आम्ही जास्ती वयाचे दिसायचो. तर सेल ऍक्टिव्हेटर मधले जे कंटेंट्स आहेत, त्यांचं अँटी एजिंग फॅक्टर तुमच्या बॉडीमध्ये गेल्यामुळे तुम्ही वयापेक्षा कमी दिसायला मदत होते. आणि नवीन सेल्सला ग्रोथ मिळते. नवीन सेल्स तुमच्या बॉडीमध्ये जेवढे ऍक्टिव्ह असतील, तेवढं तुमची बॉडी ऍक्टिव्ह राहणार आहे. स्किन तुमची ऍक्टिव्ह राहणार आहे. परत स्किन वरती जर तुमच्या डलनेस असेल किंवा वजन कमी झाल्यानंतर, फॅट लॉस खूपच झाल्यानंतर, काही लोकांची त्वचा अशी लूज पडलेली असते. कारण त्यांचे सेल्स ऍक्टिव्ह नसतात, सेल्स बिल्डअप झालेले नसतात. सो त्या सेल्सला रिकव्हर करण्याचं काम हे सेल ऍक्टिव्हेटर करत असतं. येस. येस. आपण बघूया आता हर्बल कंट्रोल. हर्बल कंट्रोल मध्ये जिंजर, पोमोग्रॅनेट आणि गुड कॅफेनचा एक्स्ट्रॅक्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते आणि मेटाबॉलिझम सुद्धा वाढतं. डिटॉक्सिफिकेशन मुळे तुमचं एनर्जी लेवल वाढते आणि अलर्टनेस राहायला हेल्प होतो. दुसरं तर मेटाबॉलिझम जर तुमचं चांगलं नसेल किंवा मेटाबॉलिझम जर तुमचं लो असेल, तर तुमचं वजन कमी व्हायला प्रॉब्लेम येतो. तुमचं वजन बऱ्याचदा लॉक होतं. एक 10-15 दिवस तुमचा वजनाचा काटा हालत नाही. का? तर तुमची चयापचय क्रिया ही कुठेतरी कमी आहे. तर हर्बल कंट्रोल मधले जे घटक आहेत, जसं की आपण बघताय ग्रीन, ब्लॅक आणि ओलोंग टी, हे 3 प्रकारचे जे टी आहेत, आणि कॅफेन, हे तुमच्या मेटाबॉलिझमला बूस्ट करतं आणि तुम्हाला एनर्जी प्रोड्यूस करायला मदत करतं. वेट लॉस मध्ये मदत करतं. हे गुड कॅफेन आपल्या बॉडीमध्ये का टाकायचं? कारण मेटाबॉलिझम तुमचं चांगलं असेल, तर तुमची बॉडी व्यवस्थित फंक्शन करणार आहे. आणि जिंजर आणि पोमोग्रॅनेट हे आपले एनर्जेटिक सेन्सेशन देतात. ही टॅबलेट, एक टॅबलेट 2दा घ्यायची टॅबलेट आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही त्याचा डोस इन्क्रीज करायचा नाही. 7 टॅबलेट एका बॉटलमध्ये येतात. आणि ज्यांना मेटाबॉलिझम म्हणजे वजन एका टार्गेटेड टाइमला कमी करायचंय, म्हणजे काय-काय वेळेस काही-काहींची एक्झाम असते किंवा लग्न कार्य असतं घरात किंवा सण असतं, त्याला तुमचं टार्गेट असतं, की मला ह्या-ह्या वेळेस वजन कमी करायचंय, तर आवर्जून हर्बल कंट्रोलचा समावेश तुमच्या डाएटमध्ये
करा. येस, आता आपण बघूया टार्गेटेड न्यूट्रिशन. टार्गेटेड न्यूट्रिशन हे आपल्या प्रत्येक बॉडीच्या ऑर्गनला टार्गेट करतं. आतापर्यंत आपण वेट मॅनेजमेंटचं न्यूट्रिशन बघितलं, की वजन वाढवायचं, कमी करायचं आणि मेंटेनला ठेवण्यासाठी काय काय न्यूट्रिशन लागतं. हे आहे टार्गेटेड न्यूट्रिशन. तुम्हाला टार्गेटेड न्यूट्रिशनची गरज का आहे? तर एक ठराविक ऑर्गनला जर तुमच्या प्रॉब्लेम असेल, तर त्या स्पेसिफिक ऑर्गनचं न्यूट्रिशन तुम्हाला घेणं गरजेचं आहे. म्हणून टार्गेटेड न्यूट्रिशन आपण रेकमेंड करतो. जे वेट मॅनेजमेंटच्या ह्याच्यातून घटक आपल्या बॉडीमध्ये भरून निघत नाहीत, ते टार्गेटेड न्यूट्रिशनच्या जोराने भरून निघतात. येस, तर त्याच्यामध्ये पहिला आहे डायजेस्टिव्ह हेल्थ. जसं की सगळ्यांना माहिती आहे, आपली पचनक्रिया जर चांगली असेल, तर आपली बॉडी व्यवस्थित फंक्शन करते. पचनक्रिया जर तुमची वीक असेल, तर तुमच्या बॉडीमध्ये बरेच प्रॉब्लेम्स होतात. तर आपण आता डायजेस्टिव्ह हेल्थ मधले 5 न्यूट्रिशन बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे ॲलो प्लस टॅबलेट. ॲलो प्लस टॅबलेट ही आपल्या डायजेशन मध्ये हेल्प करते. तुमचे जे डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, जे तुम्हाला डायजेशन मध्ये प्रॉब्लेम आणतं, तर क्लीन आणि एकदम काम करते. म्हणजे लोकांना जळजळ होतं, तर त्याच्यावरती एकदम काम इफेक्ट हे ॲलो प्लस कॅप्सूल देत असतं. त्याच्यानंतर इम्युनिटी सुद्धा ही बूस्ट करते. ही टॅबलेट कोणत्या घटकातून बनली आहे, तर फू टी नावाचं जे रूट आहे, त्या रूटच्या पावडर मधून ही टॅबलेट बनवलेली आहे. ॲलो प्लस मध्ये ॲलोवेरा तर आहेच, पण फू टी रूट पावडर जी आहे, ती तुमच्या बॉडीमधून म्हणजे टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत करते. त्याच्यानंतर काही लोकांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो. तर तो कशामुळे होतो? बॉल फंक्शन तुमचं नीट नसतं, पोट साफ होत नाही. तुमची पचनक्रिया वीक आहे. तुम्ही जे खाताय ते बॉडीला पचत नाहीये, म्हणून ते बॉडीमधून बाहेर पडत नाहीये. तर त्याच्यामुळे ॲलोप्लस ही टॅबलेट त्याच्यावरती सुद्धा काम करते. त्याच्यानंतर ज्यांचं वजन वाढतच नाहीये, त्यांचं न्यूट्रिशन प्रॉपरली बॉडीला ॲब्झॉर्ब होत नाहीये. न्यूट्रिशन ॲब्झॉर्प्शनचं काम सुद्धा ही टॅबलेट करते. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये आपण बघायला गेलं तर आपण बॉडीमध्ये जे खातो तेवढ्यावरच डिपेंड नाहीये. त्यातून टॉक्झिन्स पण बाहेर काढायला पाहिजे. आज जरी मी पाणी पिलं, तरी माझ्या घामावाटे टॉक्झिन्स बाहेर पडणं पण गरजेचे आहे. युरिनरी ट्रॅक थ्रू पण टॉक्झिन्स बाहेर पडणे गरजेचे आहे. कारण टॉक्झिन्स जर बाहेर काढले नाहीत, तर टॉक्झिन्स माझ्या बॉडीमध्ये साठून राहतील आणि मला आजार होईल. म्हणून ॲलोप्लस हे कॅप्सूल टॉक्झिन्स बाहेर काढायला सुद्धा मदत करतं. तर ही टॅबलेट 2दा घ्यायची आहे. अनुषापोटी ही टॅबलेट घ्यायची आहे सकाळी आणि जेवणाच्या आधी, संध्याकाळी आपण शेक घेतो त्याच्या आधी घ्यायची आहे. येस. नेक्स्ट आहे ॲलो कॉन्सन्ट्रेट. ॲलो कॉन्सन्ट्रेट आपण बघायला गेलं तर लिक्विड फॉर्ममध्ये बॉटलमध्ये येतं. त्याच्यामध्ये प्रीमियम क्वालिटीची ॲलोवेरा यूज केली जाते. आज बघितलं तर 40,000 स्पीशीज आहेत ॲलोवेराच्या. पण ही एक प्रीमियम क्वालिटीच्या ॲलोवेरामधून बनवलेली तुमच्या बॉडीला सूट होणारं कंटेंट आहे यामध्ये. त्याच्यानंतर हे तुमच्या बॉडीला एकदम स्मूथ स्टमकला एकदम स्मूथ करतं. जसं तुमचं डायजेस्टिव्ह ट्रॅकला प्रॉब्लेम असतो, तुमच्या पोटाचे आजार असतात. हे एकदम स्मूथ करतं. म्हणजे लहान बाळाचं पोट कसं पचनक्रिया एकदम व्यवस्थित असते, तसं हे काम करतं. त्याच्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये अल्सर असतात. मग काही काहींना पित्ताचे अल्सर होतात पोटामध्ये. त्याच्यावर सुद्धा हे काम करतं. चेहऱ्यावरती बऱ्याच लोकांच्या ॲक्ने दिसून येतात. ॲक्ने हे का दिसतात? कारण तुमचं डिटॉक्सिफिकेशन होत नाहीये आणि तुमच्या बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशन नाही झालं म्हणून टॉक्झिन्स ॲक्ने थ्रू बाहेर पडतात. तर स्किन रिलेटेड प्रॉब्लेमसाठी पण आपण हे सजेस्ट करतो. त्याच्यानंतर इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमध्ये काय होतं? आपलं फूड डायजेस्ट होतं. त्याच्यानंतर इंटेस्टाईन मधूनच ते एक्स्क्रिटरी सिस्टम थ्रू हे बॉडीतून बाहेर निघालं पाहिजे. पण तुमची पचनक्रिया ही वीक असल्यामुळं ते बाहेर पडत नाही. म्हणून पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी ॲलो कॉन्सन्ट्रेट हे तुम्हाला सजेस्ट करतात. त्याच्यानंतर हे बॉडीला हायड्रेशन सुद्धा देतं. जसं की आपण आता बघितलं की स्किनवरती ज्यांचे प्रॉब्लेम्स असतात, तर ॲक्ने हा ऑइली स्किनचा प्रॉब्लेम आहे. पण ड्राय स्किन पण बऱ्याच लोकांची असते. तर ड्राय स्किन का असते तुमची? तुमची स्किन हायड्रेटेड नाहीये. तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण कमी आहे. तर थोडंफार हायड्रेशन ॲलो कॉन्सन्ट्रेट पण देत असतं. त्याच्यानंतर ॲलो कॉन्सन्ट्रेटमध्ये असे काही घटक आहेत जसं की आयर्न, मॅग्नेशियम, फॉलिक ॲसिड जे व्हिटॅमिन ए, बी, सी सुद्धा आहे. सो जे आपल्याला ऑफकोर्स डायजेशन, स्किन हेल्थ, हेअर हेल्थ आणि नखांचे पण काही लोकांना प्रॉब्लेम असतात. आता नवीन एक
म्हणजे हल्लीच लोकांना ॲलर्जी होतीये नखांची, की नखं काळे पडतात आहेत. तर तुमचं फॉलिक ॲसिड कुठेतरी बॉडीमधलं कमी आहे, आयर्न डेफिशियन्सी आहे, त्याच्यामुळे नखांच्या भोवती काळं होतंय. तर ती सुद्धा तुमची न्यूट्रिशन डेफिशियन्सी ॲलो कॉन्सन्ट्रेटमधून भरून निघते. येस. येस. तर सिम्पली प्रोबायोटिक हे आपल्याला 1 बिलियन गुड बॅक्टेरिया देत असतं. प्रोबायोटिक कंटेंट हे आपल्या बॉडीसाठी गरजेचे आहेत. कारण बॅड बॅक्टेरिया जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतात, तेव्हा आपल्या बॉडीमधले गुड बॅक्टेरिया हे त्याला फाईट करतात. म्हणजे एखादा आजार जेव्हा येतो, तेव्हा तो बॅक्टेरियल इन्फेक्शन थ्रू आपल्या बॉडीमध्ये जातो. पण तुमची इम्युन सिस्टम जेवढी स्ट्राँग असेल, तुमच्या बॉडीमध्ये जेवढे ॲक्टिव्ह गुड बॅक्टेरिया असतील, तेवढा तुम्हाला आजार लवकर होत नाही. आता वातावरण जसं बदलतं, तसं लोकं आजारी पडतात. उन्हाळ्यानंतर पावसाळा आला, की प्रत्येकाच्या घरात एक तरी आजारी पेशंट असतो, की सर्दी झालीये, खोकला झालीये, ताप आलाय. का? कारण त्यांच्या बॉडीमध्ये गुड बॅक्टेरिया नाहीयेत. बॅड बॅक्टेरिया त्यांच्या बॉडीमध्ये लवकर रिएक्ट करतात. तर सिम्पली प्रोबायोटिक हे आपल्याला गुड बॅक्टेरिया देत असतं. त्याच्यानंतर आपण बघतो, की डायजेस्टिव्ह हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम असतात. ते आपल्याला आतड्यांशी रिलेटेड पण प्रॉब्लेम होतात, की तुम्हाला पचतच नाहीये किंवा तुम्हाला गॅसच होतोय. तर गुड बॅक्टेरिया सिम्पली प्रोबायोटिकमधून तुम्ही घेतला, तर तुमच्या आतड्यांचे जे आजार असतात, त्याच्यावर पण नियंत्रण आणायला उपयोग होतो. तर त्याच्यानंतर आपण बघतो, की आता व्हायरस वगैरे येतात किंवा बऱ्याच लोकांना माहिती आहे, की कोरोना पण आला होता. सगळ्यांनाच माहिती आहे टोटली कोरोना पण आला होता. पण त्याच्यानंतर पण नवीन-नवीन व्हायरस येत गेलेत. पण ते आपल्या बॉडीला इफेक्ट होऊ नये त्याचा, म्हणून आपण सिम्पली प्रोबायोटिक घ्यायचं. म्हणजे हार्मफुल बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये ग्रो करत नाहीत. याच्यामध्ये BC13 हे कंटेंट आहे, ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी बूस्ट होते. तुमची इम्युनिटी जेवढी स्ट्राँग, तेवढी तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ आणि बॉडी एकदम निरोगी राहते. येस. हे 1 सॅशे पर डे घ्यायचंय. तुम्ही सकाळच्या अफ्रेशमध्ये हे घेऊ शकता. सिम्पली प्रोबायोटिक हे सकाळीच घ्यायचंय. कारण अफ्रेशमध्ये घेतल्यानंतर सकाळ-सकाळच गुड बॅक्टेरिया आपल्या बॉडीला हेल्प होतो आणि डायजेस्टिव्ह हेल्थला पण सकाळ-सकाळ हे जास्ती सपोर्टिव्ह आहे. येस. आपण बघू शकता, की फायबर डेफिशियन्सी असल्यामुळे लोकांना बरेच प्रॉब्लेम होतात. तर फायबर डेफिशियन्सी भरून काढायला आपल्याकडे 2 प्रकारचे न्यूट्रिशन आहेत. ॲक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट ही आहे आणि कॉम्प्लेक्स हे पावडर फॉर्मचं न्यूट्रिशन आहे. तर आधी आपण ॲक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट बघूया. ॲक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट ही आपली 40 ग्रॅम फायबर जे आहे बॉडीला ते आपल्याला देतं. आपण काकडी गाजरमधून फायबर खातो ते आपण डेली बेसिसवरती न्यूट्रिशनल नीड आपण सॅटिस्फाय करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या बॉडीला लागणारं फायबर डेफिशियन्सी ॲक्टिव्हेटेड फायबर टॅबलेटमधून भरून निघते. काही-काही लोकांना भूक लागते, भूक कंट्रोल होत नाही. तर तुमच्यामध्ये फायबर डेफिशियन्सी आहे. फायबर डेफिशियन्सी असल्यामुळं तुम्हाला सारखी भूक लागते. तर ॲक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट ही फायबर हंगर कंट्रोल करायला पण हेल्प करतं. त्याच्यानंतर वेट लॉसमध्ये जर तुमचं फुल्ली बॅलन्स्ड डायट असेल, जसं प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर हे योग्य प्रमाणात असेल, तर तुमचं वेट लॉस जर्नीमध्ये जास्ती चांगला रिझल्ट लवकर येतो. या टॅबलेटमध्ये 0 कॅलरीज आहेत आणि डायजेशनसाठी पण फायबर हे गरजेचं आहे. तर हे त्याच्यावरती काम करतं. हे दिवसातून 3 वेळा घ्यायची टॅबलेट आहे. 90 टॅब्लेट्सचं बॉक्स येतं. सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्ही हे घ्यायचंय. फायबर डेफिशियन्सी आपल्या जेवणातून भरून निघत नाही. म्हणून ॲडिशनल न्यूट्रिशनची आज आपल्याला गरज आहे. फायबर तुमच्या बॉडीमध्ये कमी असेल, तर तुम्हाला तुमचं शुगर सुद्धा तुम्हाला होते आणि शुगर कमी व्हायला मदत होत नाही. कारण तुमची डेफिशियन्सी भरून येते. तुमची डेफिशियन्सी जिथं सुरू होते, तिथं तुम्हाला आजार लागायला सुरुवात होते. येस. त्याच्यानंतर आहे ॲक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स. ॲक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्समध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर आहेत. जसं फायबरचे 2 प्रकार आहेत, सोल्युबल आणि इनसोल्युबल. इंटेस्टाईन म्हणजे आतड्या ज्या आहेत, त्या त्याच्यामध्ये बॅक्टेरियाला फाईट करायला तुम्हाला फायबरची गरज असते. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमला फक्त इम्यून सिस्टम किंवा फक्त म्हणजे काही घटकच काम करतात असं नाहीये. त्याला प्रत्येक घटक त्याच्यावरती काम करतो. जसं फायबर सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे बोल फंक्शन आहे, म्हणजे तुमची जी पचनक्रिया व्यवस्थित करायचं फंक्शन आहे, ते सुद्धा फायबर
कॉम्प्लेक्स काम करत असतं. त्याच्यानंतर आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ती एक्सेस होऊ नये किंवा कमी होणे, म्हणजे जास्ती होऊ नये किंवा कमी होणे, त्याच्यावरती पण ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स हे काम करत असतं. टॅबलेट फॉर्म न्यूट्रिशन जसं आपलं आहे ते हंगर कंट्रोल करतं, भूक कंट्रोल करतं, तसं हे शेक मध्ये घ्यायचंय. पावडर फॉर्म मध्ये येतं डब्बा, म्हणजे डब्यामध्ये. तर एक स्कूप घ्यायचा तुम्ही शेक मध्ये. तुमचं भूक जशी कंट्रोल होईल तसं तुमचं वेट लॉस पण होईल. डायटरी फायबर तुम्हाला मिळतं गरजेचं 40 ग्रॅम. डायटरी फायबर हे तुम्हाला घटकातून मिळत नाही, म्हणजे तुम्ही जे खाता त्यातून मिळत नाही. आज तुम्ही फ्रूट आणि व्हेजिटेबल जरी खाल्ले तरी तुम्हाला डायटरी फायबर मिळत नाही. मग तुमची गॅस्ट्रो इंटेस्टिनल हेल्थ कशी चांगली राहणार? जर तुमची गॅस्ट्रो इंटेस्टिनल हेल्थ चांगली नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होतो. पचनक्रियेचा परिणाम मग बॉडीवरती होतो आणि मग आजार दिसायला सुरुवात होते. येस. येस. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हार्ट हेल्थ. हार्ट आज बघायला गेलं तर हार्टचे पेशंट जास्ती आहेत. आज सगळ्याची गरज आपल्याला जरी न्यूट्रिशनची सगळ्या बॉडी पार्ट्सला असली तरी हार्टचं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण हार्ट तुमचं जर व्यवस्थित फंक्शन करेल तेव्हाच तुमची बॉडी व्यवस्थित फंक्शन करेल. कारण हार्ट थ्रू ब्लड सप्लाय पूर्ण बॉडीला होत असतो. त्यातलं पहिलं न्यूट्रिशन आहे हर्बल लाईफलाईन, ज्याच्यातून आपल्याला ओमेगा 3 मिळतात. ओमेगा 3 आपल्या बॉडीमध्ये काय करतात तर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन ठेवायला मदत करतात. कोलेस्ट्रॉल लेवल तुमचं वाढलंय तर ते कमी करायला ओमेगा 3 हे तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हर्बल लाईफलाईन मध्ये असे काही कंटेंट आहेत ज्याच्यामध्ये हार्ट सोबतच डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा गरजेचे आहेत आणि ब्रेन फंक्शन साठी सुद्धा गरजेचे आहे. आता डीएचए जे आहे, डीएचए हे दोन्हीवरती काम करतं. तुमच्या डोळ्यांवरती पण काम करतं आणि ब्रेनवरती पण काम करतं. त्याच्यानंतर ओमेगा 3 स्किन हेल्थ वरती पण काम करतं, तसंच तुमच्या केसांवरती पण काम करतं. म्हणजे एक टॅबलेट ही तुम्हाला मल्टिपल ऑर्गन, मल्टिपल हेल्थ वरती काम करते. दुसरं तर ब्रेन फंक्शन जर तुमचं व्यवस्थित नसेल तर बऱ्याच लोकांना आज मायग्रेन सारखे आजार आहेत किंवा डिमेन्शिया आहे. डिमेन्शिया म्हणजे काय? लक्षात राहत नाही, की गोष्टी विसरत चालल्या. तर ते कशामुळे होतं? न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, जी तुमच्या नर्व्हस सिस्टम वरती अफेक्ट होत चालली आहे. त्याच्यामुळे ओमेगा 3 हे आपल्या हार्ट हेल्थ, आय हेल्थ, कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करायचं काम करतं, ब्रेन हेल्थ, स्किन हेल्थ वरती आणि डोळ्यांच्या आरोग्यावरती काम करतं. इथे दिले एक टॅबलेट आपण रेकमेंड करतो 2दा किंवा 3दा. तुम्हाला जसा आजार असेल तसं तुम्ही तुमच्या आरोग्य सल्लागाराला विचारून ती टॅबलेट घेऊ शकता. आज नाही म्हणलं तरी ब्लॉकेजेस प्रत्येकाला 45 प्लस नंतर होतातच. आजकाल यंग लोकांना पण हार्ट अटॅक येतात आहे. 28-29 तुम्ही वाचता बऱ्याच ठिकाणी. तर 45 हे खूप झालं. तुम्ही आता पण घेतलं म्हणजे 25 प्लसच्या लोकांनी पण ओमेगा 3 घेतलं. मी सुद्धा घेते. तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा हार्ट हेल्दी राहणार आहे आणि तुम्ही एक हेल्दी लाईफ जगणार आहे. येस. येस. त्याच्यानंतर आहे नाईट वर्क्स. नाईट वर्क्सला बऱ्याच लोकांना माहिती नसेल. नाईट वर्क्सला नोबेल प्राइज मिळालेला आहे. नाईट वर्क्स हे काम कशावर करतं आधी आपण बघूया. नाईट वर्क्स हे आपल्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करतं. तर नायट्रिक ऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये गरजेचं का आहे? हार्टच्या व्यवस्थित ब्लड फ्लोसाठी आणि हार्टच्या व्यवस्थित फंक्शनसाठी आपल्याला नायट्रिक ऑक्साईड हे गरजेचं आहे. नायट्रिक ऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये रात्रीच्या वेळेस प्रोड्यूस होत असतं. जेव्हा त्याचं निर्माण आपल्या बॉडीमध्ये होत नाही आणि ते कमी प्रमाणात आपल्या बॉडीमध्ये होतं, तेव्हा लोकांना हार्ट अटॅक येतो. मग रात्रीच्या वेळेस नायट्रिक ऑक्साईडची कमतरता असते. म्हणून लोकांना हार्ट अटॅकचे चान्सेस जास्ती वाढलेले आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फॉलिक ऍसिड सुद्धा आहे. फॉलिक ऍसिड सुद्धा आपल्या हार्ट हेल्थसाठी म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती काम करतं. तुमच्या हार्टमधून पूर्ण बॉडीमधून ब्लड जसं हार्ट आतमध्ये घेतं, तसंच पूर्ण बॉडीला हार्ट ब्लड फ्लो देतं. तुमचा हार्ट रेस्ट करत नाही. तुम्ही जन्माला आल्यापासून ते तुमचं लाईफ जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत हार्ट तुमचं फंक्शन करतच राहतं. तर नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण कमी झालं, तर त्याचं डिसफंक्शन होतं आणि तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम चालू होतात. तर आता तुम्ही बघता, की हार्ट फंक्शन तुमचं एवढे वर्ष करतंय, म्हणजे सपोज आता 27 इयर्स तुमचं फंक्शन करतंय. पण तुम्ही गेले 27 वर्ष किंवा 31 वर्ष त्या हार्टला लागणारे योग्य घटक बॉडीमध्ये खाल्लेत का?
नाही. तुम्हाला ते मिळालेत का? नाही. त्यामुळं आपण नाईट वर्क्स हे आपल्या बॉडीमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. ब्लड प्रेशर लेव्हल सुद्धा हार्टचं तुमचं व्यवस्थित फंक्शन असेल, तर बीपी सारखा आजार सुद्धा तुमचा नॉर्मलला येऊ शकतो. त्याच्यानंतर नाईट टाईमला आपल्याला असं कोणतं न्यूट्रिशन अजून अदर दॅन नाईट वर्क्स नाहीये, जे नायट्रिक ऑक्साईड प्रोड्यूस करतं. तर अमिनो ॲसिड्स आणि नायट्रिक ऑक्साईड हे हार्ट फंक्शनसाठी गरजेचं आहे आणि ते घटक ह्या नाईट वर्क्समधून आपल्याला मिळत असतात. येस. हे आपण पाण्यात घ्यायचंय. 240 ml पाण्यात 1 स्कूप घ्यायचाय आणि दिवसातनं एकदा प्यायचंय, रात्री झोपायच्या आधी. येस. आपलं नेक्स्ट न्यूट्रिशन आहे बीटा हार्ट. येस. बीटा हार्टमध्ये ओट बीटा ग्लुटन नावाचं कंटेंट आहे. तर ओट बीटा ग्लुटन आपल्या बॉडीमध्ये काय करतं? लो आणि कोलेस्टेरॉल लेव्हल जे आहे त्याला कमी करतं, ज्यांची कोलेस्टेरॉल लेव्हल जास्ती आहे. किंवा ज्यांची कोलेस्टेरॉल लेव्हल नाहीच आहे, तुम्ही म्हणाल माझ्या बॉडीमध्ये कोलेस्टेरॉलच नाहीये, मग मी हेल्दी आहे. पण किती दिवस ते मेंटेन राहील तुम्हाला माहिती आहे का? तर ओट बीटा ग्लुकन हे तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्टेरॉल लेव्हलला मेंटेन ठेवतं. ब्लड कोलेस्टेरॉल लेव्हल मेंटेन ठेवणं हे तुमच्या खानपानावरती डिपेंड आहे. तुम्ही किती दिवस हेल्दी खाताय याच्यावरती कोलेस्टेरॉल लेव्हल डिपेंड होतं. आज तुम्ही ब्लड रिपोर्ट काढला, कोलेस्टेरॉल लेव्हल ओके. पण उद्या तुम्ही काय अन्नघटकातून काय खाल्लं जे आपल्या बॉडीला लागत नाही, कोलेस्टेरॉल लेव्हल तुमचा वाढणार आहे. तर बीटा हार्टमधून कोलेस्टेरॉल लेव्हल हे आपल्याला मेंटेन ठेवायचं काम ओट बीटा ग्लुटेन हे करत असतं. ज्यांच्या बॉडीमध्ये कोलेस्टेरॉल लेव्हलमुळं डिसीजेस आहेत, जसं की म्हणजे हार्ट डिसीज होतात युजुअली लोकांना ब्लॉकेजेस हे. तर ते कोलेस्टेरॉल लेव्हल जास्ती असल्यामुळे होतात. कारण ओमेगा 6 आणि ओमेगा 9 हे आपलं कोलेस्टेरॉल वाढवतं. तर ओट बीटा ग्लुटन हे त्याला मेंटेन करतं. ओट ग्रेन म्हणजे ओटचं जे ग्रेन असतं त्याच्यामधून त्याच्या बाहेरच्या कव्हरमधून हे ओट बीटा ग्लुटन एक्स्ट्रॅक्ट करून त्यांनी बनवलेलं आहे. तर आपलं 1 सॅशेट जे आहे ते 3 ग्रॅम ऑफ ओट बीटा ग्लुटन देतं आणि 3 ग्राम हे ओट बीटा ग्लुकन आपल्या बॉडीसाठी हेल्दी कोलेस्टेरॉल लेव्हल मेंटेन करायला पुरेसं आहे. म्हणजे तुम्हाला जे लागणार आहे बॉडीला तेवढी नीड ह्या बीटा हार्टमधून सॅटिस्फाय होते. त्याच्यानंतर बीटा हार्ट आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला 1 सॅशेट येतं 15 ग्रॅमचं तुम्ही बघितलं तर. तर तुम्ही डे टू डे लाईफमध्ये हार्ट रिलेटेड जे न्यूट्रिशन आहे ते घेऊ शकता. कारण आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यानुसार आपले हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम वाढू नयेत. ज्यांचे वाढलेत त्यांचे कमी होतील. पण तुमचं जर हार्ट चांगलं आहे, तर तुमची बॉडी व्यवस्थित आहे. आणि आज प्रत्येकाला वाटतं, की आपलं हेल्थ हे रिस्कमध्ये नसावं. आपण एक हेल्दी आयुष्य जगावं. जर तुम्ही हार्ट हेल्थलाच प्राधान्य दिलं नाही, तर तुम्ही हेल्दी आयुष्य कसं जगणार? तर हार्ट रिलेटेड न्यूट्रिशन आपल्या बॉडीसाठी गरजेचं आहे. येस. तर हे आहे जॉइंट हेल्थ. आज आपण बघायला गेलं तर आपल्या बॉडीमध्ये 200 प्लस बोन्स आहेत आणि त्या बोन्सला जॉइंट्स आहेत. तुम्ही जे हालचाल करता, ती मूव्हमेंट ही कशा थ्रू होते? तर आपल्या जॉइंट्स थ्रू होते. जॉइंट तुमचे व्यवस्थित असतील, तर तुम्ही व्यवस्थित चालू फिरू शकता. तर जॉइंट हेल्थमधलं पहिलं न्यूट्रिशन आहे कॅल्शियम. कॅल्शियम आज बघायला गेलं तर कॅल्शियम तुम्ही योग्य प्रमाणात रोज घेत नाहीये. त्याच्यामुळं बॉडीमध्ये फ्रॅक्चर होतं. कॅल्शियम डेफिशियन्सी कुणामध्ये असते? तर तुमचं बोन्स हे तुमचे वीक असतात. म्हणून तुमची कॅल्शियम डेफिशियन्सी असते. त्याच्यानंतर बोन डेन्सिटी आहे म्हणजे बोन जे तुमचे वीक असतात त्याला लगेच फ्रॅक्चर होतं किंवा ते लगेच हातपाय तुमचे दुखायला लागतात. तुम्ही जास्ती वेळ उभा राहिला की तुमचे पाय दुखायला लागतात. कंबर दुखायला लागते जास्ती वेळ काम करून. लेडीजचं बऱ्याच बघायला गेलं तर पोस्ट प्रेग्नन्सी, आफ्टर डिलिव्हरी तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणवत असेल. तर तुमच्या बॉडीमध्ये शरीरामध्ये हाडांची झीज झाली आहे. त्या झीजमधून कॅल्शियम कमी झालंय. इथे दिलंय 40 नंतर कॅल्शियम कमी होतं. पण तुम्ही बघायला गेलं तर 30 प्लस नंतरच तुमचं कॅल्शियम हे डेफिशिएट तुम्ही व्हायला चालू होता. कारण खाणं तुमचं केमिकल युक्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघायला गेलं तर 1000 mg कॅल्शियम, 1000 मिलीग्राम कॅल्शियम आपल्याला डेली बेसिसवरती लागतं.
कॅल्शियम जर तुमच्या बॉडीमध्ये नसेल तर तुमचे मसल बिल्ड होत नाहीत, मसल वीक होतात. जसं तुम्हाला थकवा येतो, पाय दुखतात, हात दुखतात, तुमचा हाडांचा प्रॉब्लेम आहेच, पण तुमचे मसल पण वीक आहेत. तुम्ही वर्कआउटच्या वेळेस मग माझे हातपाय दुखतायत पहिले 1-2 दिवस, तर का? तर बॉडीमध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी आहे म्हणून होते. तर कॅल्शियमचा म्हणजे कॅल्शियम तुम्ही घ्या. सगळ्यांनाच कॅल्शियमची नीड आहे. असं नाहीये का कुणाला कॅल्शियमची नीड नाही. प्रत्येकाच्याच बॉडीला कॅल्शियमची नीड आहे. तर तुम्ही कॅल्शियम टॅबलेटचा समावेश तुमच्या डाएटमध्ये नक्की करा. येस. हां, आता जॉइंट सपोर्ट. बऱ्याच लोकांना गुडघे दुखतात किंवा कंबर दुखते. मग मी जास्ती वेळ उभा राहू शकत नाही किंवा माझा हातच दुखतोय. परत आपण बघतो, की आपलं जे मणका आहे, त्याला पण बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होतात बसून-बसून. ज्यांचं आय-टी सेक्टरमध्ये काम आहे, त्यांना बऱ्याच लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. का? कारण तुमची जॉइंट हेल्थ कुठेतरी तुमची वीक होत चालली आहे. तर आपल्या जॉइंट मूव्हमेंटला जसं गाडीला इंजिन ला व्यवस्थित करायला किंवा तुम्ही सर्व्हिसिंग करायला ऑइलची गरज असते. तर आपल्या बॉडीमध्ये जे हाडं आहेत, त्याला व्यवस्थित मूव्हमेंटला ग्लुकोजामाइन नावाचं जेल असतं. ग्लुकोजामाइन नावाच्या जेलची गरज असते. तर ते जेल काय करतं, आपल्या बॉडीचं फंक्शन आणि मूव्हमेंट एकदम स्मूथ करतं. तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा ग्लुकोजामाइन नावाचं जेल कमी होतं, तेव्हा तुम्हाला जॉइंट मूव्हमेंटला प्रॉब्लेम होतो. तर ते कशामुळे होतं? कॅल्शियम कमी होतंच, ग्लुकोजामाइन जेल कमी होतंच. पण कॉपर आणि मॅग्नेशियम सारखे घटक सुद्धा बॉडीला मिळत नाहीत. म्हणून तुमची बोन डेन्सिटी कमी होते आणि मूव्हमेंटला प्रॉब्लेम होते. ज्यांना ऑर्थोपेडिक रिलेटेड प्रॉब्लेम आहेत आणि अर्थरायटिस रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, म्हणजे तुम्हाला हालचाल करता येत नाही. पाय तुमचे बसले की पायांना मुंग्या येतात. कारण तुमची हालचाल होत नाही. त्या पार्टला म्हणजे पायांना मुंग्या येतात का? तर तुमच्या त्या पार्टला ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाहीये. कारण तुमच्या बॉडीमध्ये कॉपर मॅग्नेशियम डेफिशियन्सी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मूव्हमेंट व्यवस्थित होत नाहीये. तर तुम्ही बघू शकता, ही टॅबलेट 3दा घ्यायची आहे. 90 टॅबलेटचं बॉक्स येतं. त्यात 3दा घ्यायची आहे तुम्हाला दिवसातून. जॉइंट सपोर्ट ही टॅबलेट जॉइंट मूव्हमेंट तुमचे स्मूथ करण्यासाठी हेल्प करतं. तुम्हाला जर स्वतःच्या पायावरती कायम आयुष्यभरासाठी चालायचं असेल किंवा तुमचं मूव्हमेंट्स हे तुम्हाला एकदम फ्लेक्सिबल ठेवायचे असतील, तुम्हाला एक्सरसाइज छान करायचा असेल, एक हेल्दी लाईफ जगायचं असेल, तर तुम्ही जॉइंट सपोर्टचा तुमच्या न्यूट्रिशनमध्ये ॲड करू शकता. येस. हां, आता आपण बघूया चिल्ड्रन्स हेल्थ. जसं की तुम्हाला माहिती आहे, की मुलांकडं दुर्लक्ष होतं खाण्यापिण्याकडं. मग त्याच्या थ्रू त्याचा परिणाम आपण बघतो, की शाळेत मुलं ॲक्टिव्ह नाहीयेत आणि मुलं ॲक्टिव्ह नसल्यामुळं काय होतं, की लोकं मग म्हणजे त्यांची स्मरणशक्ती कमी होते. तर मुलांसाठीचं न्यूट्रिशन पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तर डायनोशेक हे 2 फ्लेवरमध्ये येतं. एक स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट. त्याच्यामध्ये अजून ॲडेड न्यूट्रिशन त्यांनी ॲड केलेलं आहे. तर ते तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. तुम्ही बघू शकता डायनोशेकमध्ये 17 इसेन्शियल व्हिटॅमिन्स एंड मिनरल्स आहेत, जे तुमच्या मुलांसाठी गरजेचे आहेत. तर त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मुलांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट फेजमध्ये जे आहे, ते लागणारे जे न्यूट्रिशन आहेत, ते डायनोशेकमध्ये आहेत. त्याच्यानंतर अ, मुलांचे पण सेल्स ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. मुलांना सुद्धा कधी-कधी स्ट्रेस नाही म्हणता येणार, पण मुलं थकतात लवकर कारण त्यांचे सेल्स ॲक्टिव्ह नसतात. त्यांच्यात एनर्जी नसते. एनर्जी त्यांची कमी होते. कारण ते प्रोटीन डेफिशिएट पण असतात कुठेतरी. तर डायनोशेकमधून तुम्हाला हाय क्वालिटी प्रोटीन पण मिळतं. त्याच्यानंतर सेल्स सुद्धा अँटीऑक्सिडंट न्यूट्रिएंट्स सुद्धा मिळतात, जे सेल्सला मदत करतात आणि मुलांसाठीचं हे बॅलन्स न्यूट्रिशन म्हणून तुम्ही त्यांना देऊ शकता. येस. तर आता आपण बघूया शेकमेट. शेकमेट हे आपला शेकचा पार्टनर आहे. आपण बघायला गेलं तर 1/3 ऑफ लॅक्टोज त्याच्यामध्ये आहे. दूध आपण वापरू शकत नाही, कारण आपण बघितलं मगाशीच का ते भेसळ आहे, तर आपण ते नाही वापरू शकत. आणि त्याच्यामध्ये फॅट पण आहे. तर शेकमेट काय करतं आपल्याला प्रोटीन, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम तर देतच, पण लॅक्टोजचं प्रमाण ह्याच्यात कमी असतं. दुधामध्ये लॅक्टोजचं प्रमाण जास्ती असतं आणि ह्याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि लॅक्टोजचं प्रमाण कमी असल्यामुळं काय होतं, की लो ग्लायसेमिक इंडेक्स ज्यांना शुगर लेव्हल आहे आणि ज्यांना वेट कमी करायचंय, त्यांना लो ग्लायसेमिक इंडेक्सचं फूड त्यांनी घेतलं पाहिजे. ते भेटतं. आणि दुसरं तर, की ज्यांना
हे आहे म्हणजे आपण म्हणतो लॅक्टोस इंटॉलरन्स. आता लॅक्टोस इंटॉलरन्स म्हणजे काय? काही लोकांना ॲलर्जी असते, की ब्रेड, आईस्क्रीम, दूध, चीज असं खाल्ल्यानंतर लॅक्टोस इंटॉलरन्स असतात. का तर त्या त्या पदार्थांमध्ये लॅक्टोजचं प्रमाण जास्ती असतं. तर हे फक्त 1/3 लॅक्टोजचं प्रमाण आहे, जे आपल्या बॉडीला गरजेचं आहे आणि तुम्ही हे घेऊ शकता शेकमध्ये. याच्यामध्ये प्रोटीन पण आहे. म्हणजे 10.75 ग्रॅम प्रोटीन आहे. तर हे प्रोटीन सुद्धा आपल्याला मसल ग्रोथ आणि रिपेअरमध्ये हेल्प करतं. जेव्हा आपण शेक घेतो, जेव्हा आपण म्हणतो 114 घटक, त्या 114 घटकांमधून आपल्या बॉडीची प्रत्येक नीड सॅटिस्फाय होते आणि टॅब्लेटेड फॉर्म न्यूट्रिशन मधून अजून न्यूट्रिशन डेफिशियन्सी भरून येते. म्हणून आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही फॉर्म्युला 1 घेतले, प्रोटीन घेतले आणि शेकमेट घेतलं नाही, तर तुमची प्रोटीन नीड कशी भरून येणार? पूर्ण बॉडीला लागणारं प्रोटीन त्याच्यामध्ये मिळत नाही. तर ह्याच्यामध्ये सुद्धा 10.75 ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटीन आहे. म्हणजे एकत्रित तुमचा 1 ग्लास जो शेकचा आहे, तो तुम्हाला बॉडीला लागणारा तुमचा प्रोटीन कंटेंट भरून काढत असतो. येस. येस. आता आपण बघूया स्किन हेल्थ. जसं की सगळ्यांना माहिती आहे, स्किन आपल्या बॉडीवरती सगळीकडे आहे आणि सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन आपल्या बॉडीवरती जर पसरलेला असेल, तर तो स्किन आहे. स्किन बूस्टर हे सॅशेट फॉर्ममध्ये येतं. 30 सॅशेट येतात आणि आता नवीनच कॅन फॉर्ममध्ये पण यायला लागले आहे, पावडर ज्याच्यामध्ये स्कूप आहे. तर स्किन हेल्थमध्ये न्यूट्रिशन काय आहे? तर कोलाजेन आहे. कोलाजेन तुमचं अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे. तुमचं जे तुम्हाला सुरकुत्या पडतात स्किनला, तर ते का पडतात? कारण तुम्ही कोलाजेनला डेफिशिएट आहात. तुम्ही हायड्रेटिंग खात नाहीये, व्हिटॅमिन सी तुमच्यात कमी आहे. तर हे सगळं बॅलन्स स्किन बूस्टर करत असतं. स्किन बूस्टरचं 1 सॅशेट घ्यायचं पाण्यामध्ये रोज. तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा आहे. आपण बघायला गेलं तर व्हिटॅमिन सी आपल्या स्किनला लागणार तेवढं योग्य प्रमाणात मिळत नाही. म्हणून स्किन प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यानंतर बायोटिन. बायोटिन हे पण आपल्या स्किनसाठी लागणारा कंटेंट आहे. सो स्किन हेल्थ तुमची जेवढी चांगली असेल, तेवढं तुम्ही छान दिसता. कारण सगळ्यात पहिलं आपण उठून कुठं बघतो, तर आरशात बघतो. तुम्हाला जेवढं तुम्ही चांगलं दिसाल, तेवढं तुम्हाला छान वाटतं. कुणाला पण पिंपल्स युक्त स्किन किंवा एकदम सुरकुत्या पडलेली स्किन आवडत नाही. त्याच्यानंतर स्किन हेल्थमध्ये कोलॅजिन आहे. कोलॅजिन फक्त स्किनवरतीच काम करत नाही, तर आपल्या केसांवरती, नखांवरती सुद्धा काम करतं. बायोटिन हे कंटेंट आपल्या 3 गोष्टींवरती काम करतं. स्किन, केसं आणि नखं. त्याच्यानंतर काही-काहींचं म्हणजे स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स खूप वर्ष झालं क्युअर होतच नाही. कारण त्यांना माहीतच नसतं, की आपली स्किन न्यूट्रिशन डेफिशियंट पण आहे. स्किनला सुद्धा न्यूट्रिशनची गरज आहे. आउटर न्यूट्रिशन तर तुम्ही यूज करताच. पण इनर न्यूट्रिशन स्किनला दिलं तर तुम्हाला त्याचा इफेक्ट जास्ती लवकर मिळतो. येस. याच्यामध्ये कोणताही ॲडेड कलर नाहीये, कोणताही ॲडेड स्वीटनर नाहीये. हे हलाल सर्टिफाईड आहे आणि आपल्या बॉडीला 5 ग्राम फिश कोलॅजिन लागणार असतं. ते 1 सॅशेमधून फिश कोलॅजिन हे भरून निघतं. त्याच्यानंतर आपण बघूया 24 हायड्रेट. तर 24 हायड्रेट हे स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये येतं. तर आपल्या बॉडीमधून इलेक्ट्रोलाइट्स जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा त्याच्यासोबत इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडताना आपल्या बॉडीमधून एनर्जी पण बाहेर पडते काही प्रमाणात. तर ते बूस्ट अप करायचं काम 24 हायड्रेट हे करत असतं. इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडल्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स हे 5 इसेन्शियल व्हिटॅमिन्सनी बनलेलं आहे. तुम्ही बघू शकता B12, व्हिटॅमिन सी, B5, B1 आणि B2. B12 डेफिशियन्सी तुमच्या बॉडीमध्ये असेल, तर तुमचे हात-पाय दुखायला सुरुवात होते वर्कआउट केल्यानंतर. तुम्हाला वर्कआउट करू वाटत नाही, पाय तुमचा उचलत नाही, तर B12 डेफिशियन्सीमुळं शक्यतो ते होत असतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी, जसं व्हिटॅमिन सी स्किनसाठी पण आहे, तर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी मेटाबॉलिझमचं काम करतं. तर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स हे सगळ्याचा जोड आपल्या बॉडीमध्ये 24 हायड्रेट हे देत असतं. याच्यामध्ये नो ॲडेड शुगर आहे. हे तुमच्या शुगरी ड्रिंक्ससाठी एक हेल्दी अल्टरनेटिव्ह आहे. तुम्ही जे शुगरी ड्रिंक्स घेता, त्यातून तुम्ही कॅलरीज घेता, शुगर बॉडीमध्ये टाकता. त्याचा इफेक्ट तुमच्या स्किनवर पण दिसतो. कारण शुगरचा पहिला इफेक्ट तुमच्या जसा ओबेसिटीवर दिसतो, तसं तुम्ही जितकी शुगर खाता, तेवढी तुमच्या स्किनवरती पण दिसून येते. कारण शुगर ही जी केमिकल प्रोसेसमधून जाते, त्याच्यामध्ये तुमचं वय जास्ती दिसतं. म्हणजे अँटी एजिंग प्रॉपर्टी नाहीये त्याच्यामध्ये. ते केमिकल्स तुमच्या वयोमानानुसार तुम्हाला स्किनवरती रिझल्ट
दाखवतात. याच्यामध्ये कुठलंही ॲडेड कलर नाहीये आणि हे तुम्ही इझिली कॅरी करू शकता. एकदम छोटं सॅशे येतं. एक सॅशे तुम्ही 500 ml पाण्यात टाकायचं आणि ते प्यायचंय. उन्हाळ्याच्या दिवसात तर हे बेस्ट आहे. तुम्हाला थकवा जाणवणार नाही. कायम तुम्ही एनर्जेटिक राहा आणि हे तुम्ही इझिली कुठं पण कॅरी करू आणि रिफ्रेशिंग ऑरेंज फ्लेवरमध्ये येतं. ऑरेंज फ्लेवर एकदम आपल्याला रिफ्रेश ठेवतो. तर तुम्ही हे घेऊ शकता.